सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वैभव तर एका बाजूला खेळाडू पाहू शकाल आपण भावेश मोरे. तो बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिला षटक घेऊन येतो मिस्टर राहुल येतो पहिला षटक घेऊन संघाकडून इनविन्सिबल बस संघावर पाहू शकाल. स्ट्राइक वर वैभव कोरे आणि नॉन स्ट्राइक वर भावेश मोरे असे दोन बॅटर. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. पहिला षटक मिस्टर राहुल. पंचनिकेत लेट स्पिनचा कॉल करतायत. राहुलचा पहिला चेंडू वैभव साठी पहिला चेंडूला टॅप केला गेला. खेळाडू पाहू शकाल प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार चौकार. 4 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात म्हणली जाईल. पाहू शकाल आपण हाईट कमी पडली खेळाडूची. जावेद आपण पाहू शकाल डीप मिड विकेटला आहेत. बॅकवर्ड स्कोरिंगला सनी. यावेळेस पाहू शकाल आपण ऑफ साईडला 4 खेळाडूला सज्ज केले गेले. परत मिस्टर राहुल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस हलका बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा नक्कीच लगावली. जावेद हाशमी चेंडूला फील्ड करते परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. भावेश मोरे यावेळेस स्ट्रायकर पाहू शकाल आपण. एक चांगला बॅटल पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंनी पाहू शकाल 5 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. परत एकदा राहुल सज्ज होतोय. टॅप करायचा प्रयत्न होता. अंकित आपण पाहू शकाल परंतु मिथलेश पुढे सरसावले. मिथलेशने चेंडूला फील्ड केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. जागृत राऊत तसंच मुरडे आपण पाहू शकाल आमच्या स्कोरची भूमिकामध्ये चांगली फेकी केली गेली. विकेटकीपर आपण पाहू शकता मिस्टर ओम कश्यप एक अप्रतिम लेदर क्रिकेट खेळाडू आहे. स्टेजच्या मागे पाहू शकाल विकेट किपिंग साठी सज्ज झालाय ओम कश्यप. मिस्टर ओम यावेळेस पाहिलं गेलं तर क्रॉस बॅट खेळला गेला परंतु कुठलीही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी पाहू शकाल. यावेळेस पाहू शकाल आपण अपील नक्कीच केली गेली. पंच नक्कीच व्हाईट बॉल दर्शवत असताना व्हाईट चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा धाव नक्कीच धावफलकावर लगावली गेली. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली 7 धावा. रिवर्स खेळण्याचा प्रॉडक्ट नक्कीच परिपूर्ण केला. मोहम्मद पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 8. षटक क्रमांक पाहू शकाल आपण पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा येते 8 धावा धावफलकावर. तर चला सामना सुरू करा. एक षटक 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पाहू शकता आपण गोलंदाज सजवतोय या दुसऱ्या षटकामध्ये मोहम्मद. आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज झालाय. चला थोडीशी घाई करा. थोडीशी त्वरा करा. इनविन्सिबल बस संघ आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये धनानीनगर भागामधून 3 संघ खेळताना पाहायला भेटले. एक संघ क्वालिफाय झाला DNCC धनानीनगर सेमीफायनल मध्ये. मागील सामन्यामध्ये डेंजरस धनानीनगर पराभूत झाला. तिसरा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे इनविन्सिबल धनानीनगर. खराब चेंडू नो बॉल होता. काफी मागे खूप मागे टाकला गेला होता. पंचांनी नो बॉल घोषित केला परंतु कुठली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यशस्वी झाला नाही. फलंदाज एक्स्ट्रा धावफलक जाऊन पोहोचेल 9 अंकावर. मोहम्मद परत गोलंदाज सज्ज होतोय. ज्यावेळेस वैभव ऑन स्ट्राइक. परत लहान चेंडू होता. अंकित चेंडू खाली परत चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय. चौकार. 4. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला साई एकता बिरवाडी असे 2 मातब्बर संघ मातब्बर खेळाडूंच्या मध्ये सामना रंगला जाईल. अप्रतिम बॅटल. परत टॅप खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल रवी चेंडूला फील्ड करतो परंतु कुठली धाव नाहीये. डॉट बॉल. परत टॅप खेळला गेला. सनीच्या डोक्यावर चेंडू निघून 4 धावांचा. व्हॉलेंटियर्स संजीत मिश्रा गोलू चेंडू आणायचा लगेच. संजीत
ते चौकार नक्कीच त्याला धावसंख्या बघू शकाल 17 धावा फलकावर. यावेळेस स्लोवर चेंडू सद्दाम खान आपला सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल सद्दाम सामन्याचा अंग येत असताना आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला सद्दाम वेलकम. यावेळेस पाहू शकाल एक धाव घ्यायचा प्रयत्न अंडर थ्रो केला गेला. धावसंख्या एक पुढे ससावली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. यावेळेस स्पर्धेचा फटका सुरेख अंकित चेंडूला फील्ड करतोय आणि पाहू शकाल आपण षटक क्रमांक संपला गेला. दोन षटकाची समाप्तीने धावांची गोष्ट केली. धावा येतात धाव फटकावर 18. चला पॅराडाईज असंघ पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला साई एकता उर्वी 11. साई एकता बिरवाडी उर्वी 11. चला टॉस साठी या. साई एकता बिरवाडी उर्वी 11. चला टॉस साठी आणि कॅप्टन आहेत बिरवाडी संघाचे. चला सार्थक करत आमच्या बरोबरच आहेत. विशाल आगरे कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी. मिथिलेश आपण पाहू शकाल. मायकल गोलंदाज मागवा सज्ज होतोय. तिसरा षटक. चला मिथिलेश आपण विकेटवर गोलंदाजी करायची आहे. बॉल द्या बॉल जे बाहेर बसलेले आहेत प्रेक्षक. दोन षटकं संपली गेली. दोन षटकाची समाप्ती 9च्या सरासरीने 18 धावा. मागील षटकामध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. मिथिलेश गोलंदाज मागवा सज्ज झालाय. स्लोवर चेंडू होता. अप्रतिम चेंडू. विकेट किपर उमेद चुकी करतोय. सुरेख चेंडू टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू लेफ्ट करायचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू शेवटच्या क्षणामध्ये आतमध्ये आणला. मिथलेशच्या सुरेख चेंडू टाकला गेला आणि धावसंख्या आपण पाहू शकाल ती म्हणजे 18 धावा फलकावर. यावेळेस टॅप केला गेला. मोहम्मद आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणामध्ये चेंडू पाहिला. एक सिंगल धाव एक पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19-19. खराब चेंडू. नो बॉल. नक्कीच पंचदर्शकात जावेद चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली. उमेश चेंडूला गॅदर करतो आणि यावेळेस काय घडला गेलाय बोट वरती. यावेळेस वैभव कोरे मैदानाच्या बाहेर पहिला गडी बाद झालाय. धावा धाव फटकावर आपण पाहू शकाल 20 धावा. 20 वर लागणारा पहिला झटका. तो रोहित इस वक्त नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आते हुए हम देख सकेंगे. काय अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. मिथलेश धावची चेंडूवर दुसरा गडी बाद. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले गेले. मिथलेश मायकल अशा प्रकारे मायकल जॅक्सन पाहू शकाल डान्सिंग मध्ये सगळ्यात मोठा डान्सर. त्या प्रकारे मायकल यावेळी चेंडूला फिरवते. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बॅटरला नाचवत असताना नवीन बॅटर मनीष. हा खेळाडू खूप शांत आहे. खूप कमी वेळा पाहिला बॅटिंग साठी उतरतो परंतु यावेळेस 5व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलाय. कुशल पाहायला भेटत नाहीये. पाहिलं की आशिष आणि प्रसाद असे खेळाडू आपण पाहू शकत. त्याचा आजच्या दिवसामध्ये कुठे कुठे उंबाट संघ नवीन खेळाडूंकडून सज्ज झाला परंतु मनीष यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय 5व्या क्रमांकावर. खराब चेंडू. यावेळेस पंचांनी नो बॉल नक्कीच घोषित केलाय. राहुल चेंडूला फील्ड करतील. खराब गोलंदाजी पाहू शकाल आपण. पहिले 2 चेंडू सुरेख टाकले त्यानंतर नो बॉल टाकला गेला. नो बॉल आहे. चला सामना सुरू करा लगेच. धावसंख्या पाहू शकाल. धावसंख्या 2 पोहोचते 22. 22 धावा. भावेश यांची गोष्ट केली. भावेशने आतापर्यंत 5 चेंडू फेस केले. भावेश 2 वर खेळतोय. सर चेंडूची गोष्ट केली. चेंडूचा खेळ संपला गेला 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 नो बॉल आलेत. 22 धावा फलकावर. मनीष नॉस्टॅक एंडवर.
मनीषची गोष्ट केली तर सुरवे चषकामध्ये पहिला गोलंदाजीने मॅनवर टाकलेली आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्ये तू खेळाडू पाहू शकाल आपण. ऑब्रेकचा चेंडू सुरेख टाकला गेला, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 23-23. 30चा षटक मार्ग असतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न जावेद चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आता आपण पाहिलं सनीच्या बाजूला एकही चेंडू गेला नाही, फक्त त्याच्या डोक्यावर चेंडू चौकारसाठी गेला होता. लेग साइड क्षेत्ररक्षक आहे. ऑफ ब्रेक बॉल होता. जावेद चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. ओमी चेंडूला फील्ड करेल, पडतो एक धाव. धावसंख्या दोन पोहोचेल. धावफलकावर 24 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. चेंडूची गोष्ट केली तर शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस थांबलाय मिथलेश. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पुरवायचा जे प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेर, आम्हाला चेंडू पुरवायचा आहे आणि गडी बाद होते तो म्हणजे तिसरा मनीष मैदानाच्या बाहेर. 3 षटकाची समाप्ती. धावांची गोष्ट केली. धाव फटकावर मात्र पाहिलं गेलं तर 24. तर शेवटचं अंतिम षटक घेऊन येईल मिस्टर रवी गोलंदाज सज्ज होतोय. पाहिलं गेलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सोयम. चला साई एकता बिरवाडी संघाचे संगणक आहेत पॅराडाईज संघ. जबीर टॉस साठी कॅप्टनला पाठवा प्लीज. पॅराडाईज कॅप्टनला पाठवायचंय. पहिला चेंडू पाहिलं गेलं तर खूप निवांतपणे टाकला होता. 2 टप्पे काढून विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. व्हाईट बॉल. परत एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट. जावेद हाशमी चेहऱ्यावर हास्य आहे. जावेद असतोय कारण की खूप स्लो गोलंदाजी करतोय रवी. प्रॅक्टिस मध्ये वेगवान गोलंदाज आहे परंतु पाहायला गेलं तर स्लो गोलंदाजी. उर्वी डेची ऑनर. उर्वी संघाचे मालक रोहितजी पाटील वेलकम. रात्रीच्या सत्रामध्ये पाहू शकाल आपण. वेलकम असेल रोहितजी पाटील. आपलं हार्दिक स्वागत दोस्ती चषकामध्ये. थंडीच्या भागारामध्ये नक्कीच रात्रीच्या 2 वाजता पोहोचलात टीमला सपोर्ट करण्यासाठी. हा क्रिकेटचा वेडा माणूस आहे आणि 40+ मध्ये खूप सुरेख क्रिकेट खेळतोय. यतीनजी राऊत यांच्या बरोबरीने. निलेशजी वाणी सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळला गेला भावेशच्या माध्यमातून. वकीलला इंट्रोड्यूस केले गेले. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पाहू शकाल. धावसंख्या 2 पोहोचते 27. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न हलकी अपील नक्कीच केली बोट वरती आणि फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर. मिस्टर स्वयं मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण. बॅटिंग साठी येतोय भूपेश. चला टॉस साठी या प्लीज. नक्कीच पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव निलेशजी वाणी यांच्या शुभेच्छा. टॉस केला जाईल. निलेश वाणी सर या आपण टॉस करा. पुढील सामन्याचा रेहान शेख एका बाजूला सार्थक गरत असे 2 कॅप्टन. मोठा फटका खेळला गेला आणि फलंदाज आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल मिस्टर भूपेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅटिंग साठी येतोय निखिल. बघूया आपण. वकील चांगली गोलंदाजी करते. आतापर्यंत चेंडू टाकले गेले त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकता. 3 क्लीन बॉल. हॅट्रिक पूर्ण करतो वकील. या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज आणि पहिला गोलंदाज पाहिला आपण मिस्टर सुमित धनानगरला बिलॉंग करणारा. हा सुद्धा गोलंदाज पाहू शकाल आपण धनानगरला बिलॉंग करणारा. अशी दोन्ही गोलंदाजांनी हॅट्रिक परिपूर्ण केली या स्पर्धेमध्ये. सुमितने 4 चेंडू 4 गडी बाद केले होते. डीएनसीचा गोलंदाज यावेळेस 3 चेंडूवर 3 गडी बाद करतोय तो म्हणजे वकील. इनविन्सिबल बस संघ धनानगरचा. टॉस विन झाला पॅराडाईज संघ.
निर्णय सुद्धा सांगायचा आहे, हे पण दक्षता घ्या. बघूया आपण गोलंदाज वकील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विवेक आलाय आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. पहिला चेंडू सनीकडे गेला, परंतु तोही खूप दूर असेल. सनीकडे आता एकही चेंडू गेला नाही आजच्या दिवसामध्ये. आपण पाहू शकाल धावसंख्येवर पोहोचेल. धावफलकावर 28. चेंडूची गोष्ट करू, चेंडूचा खेळ संपला गेला. आता पाहिलं तर 5. शेवटचा अंतिम चेंडू 28 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. टॅप केला गेला. मित्य चेंडूला फील करतोय विवेक. थोडासा हादरला होता, परत ओव्हर थोडच्या 2 धावा आल्यात. 1+1 धावसंख्या 30. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी इनविन्सिबल ब या संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग लगेच सजून घ्या. बॅटर पाठवा. इनविन्सिबल बस संघ लगेच. कृतेश आपला निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग घेतलाय आपण. ओके, बेस्ट ऑफ लक. जे के गोलंदाजी स्वीकार केली. पॅराडाईज संघाने आमंत्रण दिलं साईकता बिरवाडी 31. साईकता बिरवाडी उर्वी 11 या संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित. गौरव घरात आपण पाहू शकता निवांतपणे सामन्याचा अंग घेत असताना. तर बॅटर पाहू शकाल आपण. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी, निषाद आणि एका बाजूला राहुल मेहता. राहुल मेहता आणि सनी निषाद असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिला गोलंदाज मनीषने नक्कीच पाहिलं तर 2022 मध्ये पदार्पण केलं होतं सुर्वे चषकामध्ये उनबाड या संघामध्ये. आणि पहिल्याच षटक पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी मेडल टाकला होता. हा रेकॉर्ड आतापर्यंत कुठल्याही गोलांच्या नावावर नाही की पदार्पण करणाऱ्या सामन्यामध्ये डेब्यू सामन्यामध्ये मेडल नंबर टाकण्याचा हा रेकॉर्ड, हा विक्रम मनीषच्या नावावर आहे अंडरम बॉक्स गेटच्या पटलावर. तर बघूया आपण. चला तेजस थोडीशी घाई करा, लगेच सामना सुरुवात करा. राहुल मेहता स्ट्राईकवर 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर काहीतरी वेगळं घडलं गेलं. फक्त दिशा द्यायचं काम होतं आणि फलंदाज राहुल मेहता हताश निराश बॅक टू डगआउट रोल डकचे शिकार. कुठलाही धाव त्यांनी बनवली नाही. पहिल्याच चेंडूवर कडे बाद झालाय. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे, परंतु बॅटर बाहेर गेला. चला सामना सुरुवात करा. आपण पाहू शकाल मैच शुरू करें उनको आप रहने दीजिए प्लीज. आप मैच की शुरुआत की जाए. मनीष फिर से एक बार गेंदबाजी के लिए जड़ में रखा था, खेला गया वहां पर. स्वयं नजर आए लड़खड़ाते हुए गेंद की तरफ आ रहे. गेंद को फील्ड किया जा रहा है. डॉट बॉल. 2 गेंदे और कोई रन नहीं. 1 रन 31 का पीछा करना है. इस वक्त ये खराब गेंद विवेक ने खराब फील्डिंग की. विकेट के पीछे 2 रन जरूर एड किए जाएंगे. वाइड +1 स्कोर कार्ड की बात की. स्कोर कार्ड 2 अंकों पर जा पहुंचा. 2 गेंदे 2 रन लगे. स्कोर कार्ड पर 29 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए.
इस वक्त ऑन साइड पे गेंद को खेला गया, देख सकते हैं हम खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड करते हुए, एक सिंगल। फिर से एक बार देख सकते हैं हम लेग स्टंप पर गेंद थी, खेलना चाहते थे खिलाड़ी वहां पर हैं, पैरों पर जरूर गेंद लगी है, लेग बाइस के रूप में एक रन आता हुआ। स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त, रन की बात कीजिए, रन जा पहुंचे स्कोर 4। फुल टॉस बॉल ऑफ साइड में गेंद को खेला गया, खिलाड़ी वहां पर है भावेश, और एक डॉट बॉल। 31 रनों का लक्ष्य, पहला ओवर प्रगति पथ पर। गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी है इस वक्त, हम देख सकते हैं 5 गेंदें हो चुकी हैं। ऑफ साइड पर गेंद को खेला गया, चौका आता हुआ तो सनी निषाद के बल्ले से। ओवर नंबर की बात की जाए तो पहला ओवर समाप्त होता हुआ 8 रन। पहली इनिंग की बात की जाए, पहली इनिंग में भी 8 रन थे, बिना कोई विकेट गवाए बल्लेबाजी कर रही थी टीम। इस वक्त इनविंसिबल भी एक टीम गवाकर बल्लेबाजी कर रही है, एक रन विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है और 8 रन लगे स्कोर कार्ड पर। यहां से अगर बात की जाए इस मैच को जीतने के बनाने अभी भी 18 गेंदी थी। चला भावेश थोड़ी सी स्पीड अप करा, लेकिन सामने शुरुआत करा उनबाट संघ, जय हनुमान उनबाट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। इस वक्त वैभव आएंगे, वैभव कोरे केंडू नाम से ज्यादा प्रसिद्धि मिली इस गेंदबाजी को, एक बेहतरीन हरफमौला खिलाड़ी, तेज तर्रार गेंदबाज है। मोहम्मद इस वक्त स्ट्राइक पर, फुल टॉस बॉल फ्लिक कर दिया पैरों से निखिल, वहां पर बेहतरीन फील्डिंग निखिल द्वारा। निखिल की बात की जाए ना, जय हनुमान उनबाट टीम में ये खिलाड़ी का रोल मात्र बेहतरीन फील्डर का, बल्लेबाजी का मौका उन्हें मिला था मगर अच्छी फील्डिंग के लिए जाने जाते हैं। इस वक्त 3 रन अपने टीम के लिए बचाए। रनों की बात की जाए, रन जाबो जिसके कार पर 9। यहां से अगर बात की जाए बनाने इस मैच को जीतने के लिए भी 22, 17 गेंदे 22 की दरकार। इस वक्त देख सकते काफी बाहर रखी थी वाइट बॉल, इसको काट जा पहुंचा 10, यहां से बनाने 21। फुल टॉस बॉल और गलती कर बैठे इस वक्त भूपेश कैच को लेना चाहते थे मगर कैच को छोड़ा है, विकेट भी छोड़ा। अगर इस गेंद को छोड़ते नहीं लपकते तो भी मैदान के बाहर बॉक्स आउट के रूप में विकेट मिल सकता था, मगर यहां पर जीवनदान दिया गया सनी जैसे बल्लेबाज को, जिनके बल्ले से चौका आया है, उस बल्लेबाज को मौका दिया गया। देख सकते हैं हम गेंदें हो चुकी है अभी तक 2 रन लगे हैं 10। इस वक्त छोटी गेंद थी, हल्के बल्ले से खेला निखिल, वहां पर गेंद को फील्ड किया गया, रन थ्रो करते तब तक 1 रन जरूर बटोरा। 1 रनों के साथ स्कोर कार्ड की बात की जाए 11 रन लगे स्कोर कार्ड पर। सनी के बल्ले से आता एक और सिंगल। फुल टॉस बॉल करारा स्मैशर, अच्छा फील्डिंग वहां पर सोहेम द्वारा, सोहेम ने बढ़िया गेंद तरीके से गेंद को रोका, डॉट बॉल, अच्छी फील्डिंग। उनबाट की बात की जाए, नए खिलाड़ी खेलते हुए नजर आ रहे हैं और अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए सोहेम अपनी टीम के लिए। गेंदें हो चुकी है अभी तक 4, रन खर्च किए 3। इस वक्त वैभव गेंदबाजी के लिए तैयार, इस वक्त हल्के बल्ले से खेला, 1 रन, 1 रनों के साथ स्कोर कार्ड जा पहुंचे। इस वक्त हम देख सकते हैं 12 अंकों पर, 12 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी है 5, पहली ओवर में 8 रन थे, इस ओवर में 4 रन आए हैं, 3 सिंगल, 2 बिंदी गेंद, 1 वाइट। फुल टॉस बॉल फिर से एक बार सनी के बल्ले से आता हुआ खूबसूरत चौका। और रनों की बात की जाए स्वीट 16 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। पहली ओवर में 8 रन आए थे, दूसरी ओवर में भी आए हैं 8 रन, इस ओवर में 1 वाइट जरूर गेंद डाली गई है। देख सकते हैं 16 पर जा पहुंचा। सनी को जीवनदान दिया था भूपेश ने, कैच छोड़ा था, उसके बाद ये चौका देखने को मिला ओवर के आखिरी गेंद पर। यहां से बनाने हैं 15, 31 का लक्ष्य, 16 लग चुके हैं, 15 रनों का लक्ष्य अभी भी होगा। कौन से गेंदबाज होंगे जो गेंदबाजी के लिए आएंगे? भावेश मोरे, भावेश को इंट्रोड्यूस किया जा रहा है गेंदबाजी पर। भावेश गेंदबाजी के लिए आते हुए हम देख सकते हैं अपने कोटे की पहली ओवर और टीम की तरफ से तीसरी ओवर लेकर आएंगे भावेश मोरे। 12 गेंदे और बनाने 15, 7 हम देख सकते हैं 50 के औसत से रन बनाने इस मैच को जीतने के लिए, 7.50 के औसत प्रति ओवर
इस मैच को जीतने के लिए। इसके बाद जो मैच खेला जाएगा सेकेंड राउंड का पहला मैच होगा बी पैनल का स्वायत्ता बिरवाड़ी उर्वी 11 तो एक तरफ पैराडाइज बोईसर, ऐसी टीमें खेलती हुई नजर आएंगी। ये दो टीमें बैट का अंदर से लगा, विवेक वहां पर है लड़खड़ाते हुए, ठंड जरूर है और ठंड में गेंदों को फील्ड करते नजर आ रहे हैं मिस्टर विवेक। ऑन साइड पर खेलने का प्रयास, देख सकते बदन पर ग्रेश गेंद ब्रश होती हुई लेग बाइस के रूप में जरूर एक रन जुड़ता हुआ। स्कोर कार्ड जा पहुंचा 17-17। मोहम्मद की बात की जब अभी तक 6 गेंदें खेली हैं, 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 5 गेंदें खेली हैं सनी ने और 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं 2 चौके की मदद से। फिर से एक बार थोड़ा सॉफ्ट के बाहर रखा था। इस वक्त हम देख सकते हैं दोनों टीमों को एक एक रिव्यू दिया गया है, अब ये आपको ध्यान में रखना होगा। इस वक्त बिंदी गेंद आती हुई, डॉट बॉल, ये नियम है इस प्रतियोगिता के। फिर से एक बार हम देख सकते हैं डॉट बॉल, लगातार 2 गेंदें बिंदी खेली हैं। लेफ्ट करना चाहते हैं सनी, वाइट के लिए गेंदें छोड़ी जा रही है मगर डॉट, लगातार डॉट। भावेश मोरे की बात की जब अमूमन कम गेंदबाजी करते हैं, आज गेंदबाजों की कमी साफ झलकती हुई। आशीष मोरे नजर नहीं आ रहे, कुशल नजर नहीं आ रहे, तो गेंदबाजी की थोड़ी सी कमतरता है टीम में, तो भावेश मोरे को इंट्रोड्यूस किया गया इस वक्त गेंदबाजी में। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं भावेश। लेग ब्रेक की गेंद, हिट विकेट के रूप में बल्लेबाज बैक टू डग आउट, बल्लेबाज मैदान के बाहर। रवि मेहता इस वक्त बल्लेबाजी के लिए आएंगे। न्यू बल्लेबाज गेंदों की बात कीजिए 5 गेंदें, अभी तक लेग बाइस के रूप में 1 रन आया। पहली मेडन ओवर देखने को मिल सकती है इस प्रतियोगिता में, हम देख सकते हैं अभी तक 2 हैट्रिक देखने को मिली। मेडन ओवर डालने का मौका इस वक्त गेंदबाज के पास, भावेश मोरे। छोटी गेंद और भावेश मोरे के लिए तालियां बंदी चाहिए। इस प्रतियोगिता की पहली मेडन ओवर डाली गई भावेश मोरे द्वारा, बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी भावेश द्वारा। 6 गेंदें और बनाने इस मैच को जीतने के लिए अभी भी 14, 6 बॉल 14 रन्स टू विन। तो 6 गेंदें और 14, तो स्वयं को इस वक्त बुलाया गया गेंदबाजी के लिए, स्वयं गेंदबाजी के लिए। आखिरी 6 गेंदें, नए गेंदबाज हैं और इस वक्त अंडरम बॉक्स क्रिकेट प्रतियोगिता में पहली दफा गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। तो इस साल इन्होंने पदार्पण किया है टीम में, देख सकते हैं गेंदबाजी करते हुए नजर आएंगे स्वयं। 3 खिलाड़ी ऑफ साइड में लगाए गए, अब 4 खिलाड़ी ऑन साइड पर। पहली गेंद फुल टॉस गैप में गेंद को खेला गया, 4 रन मोहम्मद के बल्ले से आता हुआ करारा प्रहार। इस वक्त तो पलटवार वाला ये 4, यहां से अगर बात की जाए 21 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। 5 गेंदे 10 इस मैच को जीतने के लिए भी बनाने हैं। 5 गेंदे 10 रनों की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। 5 गेंदे 10, 21 पर जा पहुंचा स्कोर कार्ड 21। फुल टॉस बॉल, फिर से एक बार गेंद को खेल दिया, बैक टू बैक दूसरा चौका। अनिकेत कंवर को सलामी देने वाली गेंद, 4 रन। यहां से बताया जाए तो 4 गेंदे और 6 बनाने हैं, 4 गेंदे 6। तो नई गेंदबाज हैं, इतनी बड़ी प्रतियोगिता में मौका मिला है, गेंदबाजी का थोड़ा सा दबाव होगा। आखिरी डेथ ओवर में बुलाया गया गेंदबाजों के लिए, मगर पिछली ओवर बेहतरीन डाली गई थी भावेश द्वारा। लेगबाज का सिंगल जरूर आया था, पर ये रिकॉर्ड भी होगा मेडन ओवर का उनके नाम। फिर से एक बार गेंद को खेला गया, 2 खिलाड़ी वहां पर है, आगे जरूर खिलाड़ी नजर आए गेंद को फील्ड करते हुए। रोहित एक सिंगल बटोरा गया। यहां से अगर बात की जाए रनों की, तो रन बनाने इस मैच को जीतने के लिए देखा जाए मात्र तो इस वक्त देख सकते हैं ऑन सेट पर खेलने का प्रयास, एक सिंगल
तो यहाँ से 4 रनों का लक्ष्य होगा, 2 गेंदे 4 विकेटों की बात की जाए तो उनबाद टीम के हम देख सकते हैं 6 विकेट आए हैं और 2 विकेट गवाई इनविंसिबल है। यहाँ से अगर 2 गेंदे 3 भी बनाते मैच को जीत सकते हैं, मगर फॉलो थ्रू पे गेंद को खेला गया, डॉट बॉल, बिंदी गेंद, मौका है हीरो बनने का इस वक्त स्वयं। 1 बॉल 4, 1 चेंडू 4 धावा, जर 3 धावा जरी काढल्या इनविन्सिबल बस संघाने सामना विजय होऊ शकतो। 1 गेंद 4 की दरकार है, 3 रन बनाती इनविंसिबल भी तो इस मैच को जीत सकती है। विकेट के अभाव से सद्दाम, वेलकम आपका फिर से एक बार रात के सत्र में। सद्दाम खान, ताजुद्दीन, इस मैच का आनंद लेते, समीर खान है वहां पर, सभी का वेलकम। तो 1 बॉल और 4 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। और यहां पर उनबाट, जय हनुमान उनबाट, इस मैच को अपने नाम किया, 3 रनों से इस मैच को जीत लिया। इस गेंद पर बड़ा प्रहार करना चाहिए था, मगर देख सकते हैं व्हाइट गेंद को छोड़ा था और इस मैच को जीत लिया। टीम की बात की जाए, जय हनुमान उनबाट इस टीम ने। वेल प्लेड उनबाट, भावेश मोरे, गुड बॉलिंग एंड कांग्रेचुलेशंस।